लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राज्यातील माध्यम प्रतिनिधींच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य अधिक कृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी कार्यशाळेत दिली। नाशिक विभागीय आदी स्वीकृती समिती माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय अधीनस्थ जिल्हा माहिती कार्यालय नाशिक आणि एचपीटी कला आरोवायके विज्ञान महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एचपीटी महाविद्यालयाच्या कुसुमाग्रज सभागृहात विकास पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पत्रकार हा एक समाजाचा घटक असून यामध्ये पत्रकारिता आणि छायाचित्रकार यांना शासनाच्या वतीने काही सवलती असून त्या नियमांच्या अधीन पूर्ण केल्यास ज्येष्ठ पत्रकारास मानधन योजना आणि इतर सुविधा या लागू असून त्यासाठी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना अधिक माहिती देण्यासाठी या पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, राज्य अधिकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, नाशिक विभागीय आदेशिक कृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉक्टर किरण मोघे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय प्रसाद अवस्थी, उपप्राचार्य डॉक्टर प्रणव रत्नपारखे, डॉक्टर प्रशांत देशपांडे, विभागीय आदेश कृती समितीचे सदस्य विजय सिंह होलम, चंदन पूजाधिकारी अभिजित कुलकर्णी, किरण लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास कोडके, 9 न्यूजचे संचालक अशोक कुटे यांच्यासह इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, कॅमेरामन, फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.